नमस्कार. मी डॉक्टर पेटकर, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव. आज आपण सर्वांना माहीत असल्यापैकी एक त्वचेचा महत्त्वाचा आजार, ज्यांना बऱ्यापैकी या आजाराची लागण झालेली असते, याचे उपचार करून बरेच उपचार करून देखील याच्यावरती फरक पडत नाही. तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? मी बोलतोय खरंच रिंगवॉर्म किंवा फंगल इन्फेक्शन, मराठीत त्याला गजकर्ण, नायटा किंवा टिनिया इन्फेक्शन देखील म्हटलं जातं. हा कॉमनली आढळणारा आजार आहे. बऱ्यापैकी कोस्टल रिजनमध्ये म्हणजे कोकणासारख्या प्रदेशात जिथं दमट वातावरण असतं, जिथं जागा ओलसर असतात, त्यानंतर पावसाळ्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी या फंगसचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जास्त होतो. फंगस होण्याची मुळातच कारणं काय आहेत? तर पहिल्यांदा म्हणजे अस्वच्छता, ओली कपडे घालणं, सगळ्यांनी एकच टॉवेल वापरणं, त्यानंतर इन्फेक्टेड झालेल्या पर्सनच्या संपर्कात येणं, ही देखील फार महत्त्वाची कारणं आहेत. घाम आल्यानंतर भरपूर जर घाम येत असेल, तर अंघोळ न करणं, पर्सनल हायजीन मेंटेन न करणं, यासारखी प्रामुख्यानं कारणं ह्या फंगल इन्फेक्शनचे आहेत. सर्वात म्हणजे आमच्या कोकणामध्ये पाऊस खूप जास्त असतो. सूर्यप्रकाश फार नसतो. जिथं सूर्यप्रकाश फार कमी असतो तिथं कपडे सुकले जात नाहीत आणि तीच कपडे इनरवेअर जी म्हणतो आपण, ती ओलसर जर घातलीत, तर अशा प्रकारचं इन्फेक्शन लगेच होतं. तर हे इन्फेक्शन मुळात होतं कुठं? तर सर्वात अधिक जिथं केस जास्त असतात, उदाहरणार्थ जांघेमध्ये असतात, डोक्यामध्ये होऊ शकतं, त्यानंतर काखेमध्ये होऊ शकतं, मानेवरती होऊ शकतं, केसामध्ये होऊ शकतं. तर पोटावरती होऊ शकतं. जिथे आपण इनरवेअर्स घातलेले असतात तिथं बेल्ट असतो. तर तिथेही अधिक होण्याची शक्यता आपण पाहिली असेल किंवा बऱ्याच लोकांना याचा प्रादुर्भाव झाल्यानं आपल्याला आढळतो. तर हे कसं टाळलं पाहिजे ह्याच्यासाठी उपचार काय आहेत? तर बऱ्यापैकी ॲलोपॅथिकमध्ये औषधांचा रेझिस्टन्स मी आत्तापर्यंत पाहतोय की खूप येत आहे. त्याच्यामुळं हे फंगस जे आहेत ते त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त संपर्क आणखी वाढायला लागला आहे. ट्यूब्स वापरून ॲलोपॅथिक बरीच औषधं घेऊन देखील अ, या औषधांच्यामुळे देखील एवढा जास्तीत जास्त या आजारावरती तेवढा परिणामकारक असा उपाय दिसून येताना दिसत नाही असं लक्षात येते. पण यावरती म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग होऊ नये म्हणूनच काय काळजी घेतली पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. तर उपाय करायचं म्हणजे काय? तर मुळात पूर्णतः सुकलेली कपडे आपण घातली पाहिजे. शक्यतो ती इस्त्री करून कपडे घातली पाहिजेत. त्यानंतर आपले इनरवेअर्स असतील, जे आहेत ते कमीत कमी 15 दिवसातून, महिन्यातून एकदा डेटॉल किंवा सेप्टॉल लिक्विडमध्ये भिजत घालून, तर त्यानंतर पूर्णपणे सुकवून इस्त्री करून घातली पाहिजेत. एकामेकाचे कपडे घालणं टाळलं पाहिजे. एकामेकाचा साबण असेल, टॉवेल असेल, तर तो देखील आपण वापरणं टाळलं पाहिजे. त्यानंतर सारखा-सारखा घाम जर येत असेल, तर घाम आल्यानंतर तर तुम्ही घरात येऊन प्रॉपर बाथ घेतलं पाहिजे, अंघोळ केली पाहिजे. प्रॉपर अँटिसेप्टिक साबणाने ती अंघोळ केली पाहिजे. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं, दमट वातावरणात खूप हे होतं, तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात देखील आपण राहिलं पाहिजे, तर त्याचाही चांगला उपयोग होतो. त्यानंतर न भिजलेली म्हणजे पूर्ण सुकलेली कपडे आपण घातली पाहिजेत. त्यानंतर आहारामध्ये सुद्धा कधी-कधी मी पाहिलंय, की आहाराचा देखील याच्यामध्ये विपथ्य आहार जर विरुद्ध आहार आपण घेत असेल किंवा दूध, नॉन-व्हेज एकत्र खात असेल किंवा अ, विविध प्रकारचे दुधाचे पदार्थ मिक्स करून आपण जर खात असेल, विरुद्ध आहार घेत असेल, तरीसुद्धा अशा प्रकारचा प्रादुर्भाव होतो. कधी-कधी फार ऑइली, स्पायसी देखील खाल्ल्यामुळं देखील अशा प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा आंबवलेले पदार्थ, शिळे पदार्थ खाल्ल्यामुळे याचा प्रादुर्भाव कदाचित वाढू शकतो. तर अशा प्रकारची आपल्याला प्रिव्हेन्शन घेतलं गेलं पाहिजे, की हा आजार होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर ह्या त्याच्यावर तर मेडिकेशन्स म्हटलं तर ॲलोपॅथीमध्ये देखील बऱ्याच प्रकारच्या चांगल्या औषधं आहेत, क्रीम्स आहेत, ऑइल्स आहेत. पण याच्यासोबत सर्वोत्तम उपाय विदाऊट साइड इफेक्ट असणारा म्हणजे होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीनं जर प्रॉपर पेशंटचं केस टेकिंग घेऊन जर आपण औषधं त्यांना दिलीत, तर त्याचा चांगला परिणाम जाणवून येतोय असं वाटत आहे. याच्यामध्ये आपण पूर्णतः आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिकमध्ये पेशंट आपण ट्रीट करत असताना आपण
पेशंटची पूर्ण केस टेकिंग हिस्ट्री घेतो, त्याचा कॉज फाइंड आउट करतो, त्याचं कॉन्स्टिट्यूशन बघतो, त्याचं मेंटल्स बघतो, जनरल्स, फिजिकल जनरल्स बघतो आणि त्यानुसार किंवा सोरा, सिफिलीस, सायकोसिस हे होमिओपॅथीचं प्रिन्सिपल्स आहेत किंवा आयुर्वेदाचं म्हणायला गेलं तर वात, कफ, पित्त यानुसार आपण त्या रुग्णाची वर्गवारी करून आपण तशा प्रकारचे उपचार आपण रुग्णांना देत असतो. मुळात आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांचा विचार करायला गेला तर अत्यंत प्रभावशील, विदाऊट साइड इफेक्ट, अत्यंत परिणामकारक अशी औषधं आज आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर घ्यायला देखील सोपी असतात. कॉस्ट इफेक्टिव्ह खूप कमी असतात. कमीतल्या कमीत ट्रीटमेंट होऊ शकते. यामध्ये काही पोटातून घेण्याची औषधं जे चूर्ण असतात, काही अरिष्ट असव असतात किंवा डायल्युशन्स असतात, टॅबलेट्स असतात, क्रीम्स असतात, ऑइल्स असतात आणि आपण याच्यासोबतच पथ्य काय पाळावं, पर्सनल हायजीन कसं मेंटेन करावं, आपल्या बाकीच्या कोमॉर्बिडिटी काय आहेत का, म्हणजे शुगर आहे किंवा इतर त्वचेचे कुठले आजार आहेत का किंवा तुम्ही कुठं काम करता त्यातल्या काही केमिकलचा तुमच्याशी संबंध येतोय काय, तर अशा प्रकारचे आपण त्यांना मार्गदर्शन करून आपण या आजारावरती चांगल्या पद्धतीत आणि परमनंट आपण इलाज करू शकतो, प्रभावीपणे इलाज करू शकतो. तर यासाठी आपण रजिस्टर्ड होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा किंवा ॲलोपॅथिक असू दे, त्या डॉक्टरांना आपण जर कन्सल्ट करून प्रॉपर औषधं जर घेतली तर याच्यावरती चांगल्या पद्धतीचा आपल्याला उपचार करून हे कंट्रोल करता येतं. तर आम्हालाच माझ्या बाबतीतच जर सांगायचं झालं तर आम्ही होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पद्धतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं कमीतल्या कमी खर्चात, कमीतल्या कमी औषधात, चांगल्या प्रकारचे विदाऊट साइड इफेक्ट येतात, कुठल्याही औषधाचे दुष्परिणाम नाहीत, अशा पद्धतीत आपण ही औषधं तयार करून आपण रुग्णांना देतो. जवळपास पहिल्या आठवड्यापासून ते 1 ते 2 आठवड्यामध्ये परिणामकारक असा प्रभावी त्याचा आपल्याला प्रभाव औषधांचा होमिओपॅथिक जाणवायला लागतो. पण जास्त जर असेल, क्रोनिक असेल, 5-5, 6 महिन्याचं, वर्षभरात जर असेल, तर जवळपास 3 महिन्यापर्यंत ही औषधं पोटातून आणि लोकली घेतली तर याचा चांगला विदाऊट साइड इफेक्ट आपल्याला या आजारावरती चांगल्या पद्धतीचा उपचार करता येतील. तर हे उपचार आपल्या शिरगावमधील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, शिरगाव बाजारपेठ, शिरगाव सोसायटीमध्ये आपलं हॉस्पिटल आहे. इथं अत्यंत माफक खर्चात हे उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेदाचं जर आपल्याला पंचकर्म लागलं तर आपण एम-ई-एस परशुराम हॉस्पिटलचं आपलं पंचकर्मचं एक ॲडव्हान्स सेंटर आहे. तिथं आपण पंचकर्म देखील अत्यंत माफक खर्चात करतो. त्याच्याबरोबर विविध प्रकारच्या इतर आजारांच्यावरती देखील आपण लोकांना मार्गदर्शन करतो. शिक्षणाच्या सोयी असू दे, बी-एम-एस असू दे, नर्सिंग असू दे किंवा पॅरामेडिकल असू दे. तर या पद्धतीच्या देखील विद्यार्थ्यांना व पालकांना आपण मार्गदर्शन करतो. आपल्याकडे विविध प्रकारच्या शासकीय योजना आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या महाविद्यालयाच्या हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तर त्या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत देखील आपण जे काही शासनाच्या नियमानुसार जे आजार बसतात, तर त्याच्यावरती आपण देखील मोफत आणि काही सवलतीच्या दरात देखील आपण उपचार करतो. जर कुणाला अशा प्रकारच्या काही जर तक्रारी असतील, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आणि या नक्कीच एकदा याचा आपण उपचार घेऊन बघावेत आणि उपचारासाठी आपण जास्तीत जास्त लोकांना आपण सांगावं, की आमची नम्र विनंती आहे. हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे ब्लॉग्स आपल्याला नेहमी येत जातील. आपण सुरुवात करतोय तर आपलं सर्वांचं सहकार्य असावं आणि जास्तीत जास्त रुग्णांच्यापर्यंत अशा पद्धतीच्या उपचार पद्धती, अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या ज्या पद्धती आहेत, त्या पोहोचाव्यात यासाठी आपण देखील प्रयत्न करावे, त्याचा प्रचार करावा, प्रसार करावा यासाठी मी आपल्याला नम्र विनंती करतो.